विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत या प्रकरणाला सुरुवात केली. तर या प्रकरणातील पहिला मुद्दा आपण अभ्यासला आहे. त्यामध्ये सरकारी उत्पन्नाचे स्रोत यामध्ये कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्नाची साधने अशी सरकारी उत्पन्नाची विभागणी ही दोन प्रकारात केली जाते असा विचार आपण तेव्हा केला होता. आणि त्यामध्ये करांचा अर्थ, करांच्या काही अर्थतज्ञांनी दिलेल्या व्याख्या, तसेच करांची वैशिष्ट्य यांचा विचार आपण त्या मुद्द्यामध्ये केला होता. आजच्या पिरियडला आपण करेतर उत्पन्नाची साधने याचा विचार करणार आहोत. तर करेतर उत्पन्नाची साधने याचा अर्थ सरकारला करांशिवाय ज्या इतर अनेक मार्गांनी उत्पन्न मिळतं त्याला करेतर मार्ग किंवा करेतर स्रोत असे म्हणतात. सरकारला जरी करांपासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असलं आणि कर हे सरकारी उत्पन्नाचं प्रमुख आणि प्रभावी साधन असलं तरीसुद्धा करांशिवाय इतर अनेक मार्गांनी सरकारला उत्पन्न मिळत असतं आणि त्या उत्पन्नाचा वापर सरकार खर्च करण्यासाठी करत असते. तर करेतर उत्पन्नाची साधने कोणती किंवा करांशिवाय सरकारला कोणकोणत्या स्रोतांद्वारे उत्पन्न मिळते याचा विचार आता आपण करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे कर्ज. तर ज्याप्रमाणे व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा व्यक्तीचा खर्च जास्त झाला तर खाजगी व्यक्ती कर्ज घेत असते, त्याचप्रमाणे सरकारसुद्धा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला तर कर्ज घेत असते. मात्र खाजगी व्यक्तीचे कर्ज घेण्याचे मार्ग आणि सरकारचे कर्ज घेण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. सरकार अंतर्गत कर्ज आणि परकीय कर्ज असे कर्जाचे दोन प्रकार घेऊ शकते. अंतर्गत कर्ज याचा अर्थ देशातील नागरिक व वित्तीय संस्था यांच्याकडून घेतले जाणारे कर्ज होय. यालाच अंतर्गत कर्ज असे म्हणतात. म्हणजेच देशातील व्यक्ती आणि नागरिक यांच्याकडून जे कर्ज घेतलं जातं त्याला अंतर्गत किंवा देशांतर्गत कर्ज असे म्हणतात. तर सरकार अंतर्गत कर्जाबरोबरच परकीय देशातील नागरिक, वित्तीय संस्था, सरकार यांच्याकडूनही कर्ज घेत असते. आणि जेव्हा सरकार अशा रीतीने परकीय देशातील नागरिक, वित्तीय संस्था, सरकार यांच्याकडून कर्ज घेत असते तेव्हा त्याला विदेशी कर्ज, परकीय कर्ज किंवा बाह्य कर्ज असे म्हणतात. तर विदेशी कर्जालाच परकीय कर्ज, परराष्ट्रीय कर्ज किंवा बाह्य कर्ज असे म्हणतात. जेव्हा परकीय देशातील व्यक्ती, वित्तीय संस्था, सरकार यांच्याकडून सरकार कर्ज घेत असते तेव्हा त्याला विदेशी कर्ज किंवा परकीय कर्ज म्हणतात. खाजगी व्यक्तीला मात्र या दोघांपैकी फक्त अंतर्गत कर्ज घेता येते. खाजगी व्यक्ती विदेशी कर्ज घेऊ शकत नाही. खाजगी व्यक्तीला विदेशी कर्ज घेता येत नाही. म्हणजेच विदेशातील व्यक्ती, विदेशातील संस्था, विदेशातील सरकार यांच्याकडून खाजगी व्यक्ती कर्ज घेऊ शकत नाही. खाजगी व्यक्ती फक्त देशातील बँका, वित्तीय संस्था, पतसंस्था, सरकार यांच्याकडूनच कर्ज घेऊ शकते. सरकारला मात्र अंतर्गत व परकीय कर्ज हे दोन्ही प्रकारचे कर्ज घेता येत असतात. जर विचार केला तर अंतर्गत कर्जाच्या तुलनेनं परकीय कर्ज हे जास्त भारभूत असते. म्हणजेच परकीय कर्जाचा भार हा स्वदेशी कर्जाच्या तुलनेने, अंतर्गत कर्जाच्या तुलनेने जास्त पडत असतो. कारण परकीय कर्ज हे परकीय चलनात द्यावं लागत असतं. जर आपण अमेरिकेतून कर्ज घेतलं तर आपल्याला ते डॉलरच्या रूपातच परत करावं लागेल. जपानमधून कर्ज घेतलं तर ते येनच्या रूपात परत करावं लागेल. अशा रीतीने ज्या देशातून आपण कर्ज घेतो तर त्या देशाचं जे चलन असेल त्या देशाच्या चलनामध्ये ते कर्ज आपल्याला परत करावं लागत असतं. आणि तेवढं परकीय चलन आपल्या तिजोरीत किंवा आपल्या परकीय चलन गंगाजळी शिल्लक असणं गरजेचं असतं. आणि जर तेवढं परकीय चलन आपल्याकडे नसेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून
परकीय चलनाचं कर्ज घ्यावं लागतं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांच्या बंधनामध्ये देश अडकत असतो. तर अशा रीतीने स्वदेशी चलनाच्या तुलनेने किंवा देशांतर्गत कर्जाच्या तुलनेने परकीय कर्ज अनेक दृष्टींनी भारभूत असतं. एक तर परकीय कर्जाच्या अटीसुद्धा वेगवेगळ्या असतात आणि त्या अटींचं पालन हे देशाला करावं लागत असतं. तसंच परकीय कर्ज हे परकीय चलनातच परत करावं लागतं आणि तेवढं परकीय चलन आपल्याजवळ असणं गरजेचं असतं. आणि तेवढं जर परकीय चलन आपल्याकडे नसेल तर आपल्याला कर्ज घ्यावं लागत असतं. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून परकीय चलनाचं कर्ज घ्यावं लागतं आणि त्यामुळे देश विदेशी चलनाच्या कर्जात अडकत असतो. तर अशा अनेक बाबींनी विचार केला तर देशांतर्गत कर्जाच्या तुलनेनं विदेशी कर्ज हे निश्चित भारभूत असतं. तर अशा रीतीने खाजगी व्यक्ती ही फक्त अंतर्गत कर्ज घेऊ शकते आणि सरकार मात्र देशांतर्गत आणि विदेशी कर्जही घेऊ शकते. ज्या वेळेला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतं त्यावेळेला सरकार कर्ज घेत असते. तर विदेशी कर्ज घेण्यामागे काही वेळेला हाही उद्देश असतो की पूर्वी जे विदेशी कर्ज घेतलेलं असतं तर त्याची मुदत संपलेली असते आणि तेवढं विदेशी चलन आपल्याकडे नसतं आणि ते विदेशी चलन मिळवण्यासाठी सुद्धा मग विदेशी कर्ज हे घेतलं जात असतं. किंवा आपली आयात जास्त झाली, व्यवहार तोल प्रतिकूल झाला तर अशा परिस्थितीतसुद्धा विदेशी कर्ज हे घ्यावं लागत असतं. करेतर उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणजे देणग्या. तर देशातील जे दानशूर लोक असतात किंवा उदार लोक असतात अशा लोकांकडून शासनाला आवश्यक त्या वेळेला किंवा शासनाला जेव्हा गरज पडते, शासन जेव्हा लोकांकडे देणग्या मागत असते त्यावेळेला त्या लोकांकडून देणग्या ह्या दिल्या जात असतात. तर अचानकपणे काही खर्च निर्माण झाल्यास शासन लोकांकडे देणग्या मागत असते. म्हणजे सरकारचा जर खर्च हा अचानकपणे निर्माण झाला आणि सरकारचं उत्पन्न तो खर्च करण्यासाठी अपुरं पडतं आहे, अशा वेळेला सरकार लोकांकडे देणग्या मागते आणि अशा वेळेला देशातील लोक स्वेच्छेने सरकारला माणुसकीच्या भावनेने देणग्या देत असतात. समजा युद्धमय परिस्थिती निर्माण झाली किंवा अपघात, भूकंप, महापूर, चक्रीवादळ यासारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर शासन लोकांना देणग्या मागत असते आणि लोक शासनाला देणग्या देत असतात. सद्यस्थितीचा किंवा वर्तमानकालीन परिस्थितीचा जर विचार केला तर कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या खर्चात प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे आणि हा खर्च करण्यासाठी शासन देशातील नागरिकांकडे देणग्या मागत आहे. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे 2-2 दिवसाचे पगारसुद्धा कापण्याची मागणी शासनाने या कर्मचाऱ्यांकडे केली आणि माणुसकीच्या भावनेने या लोकांनीसुद्धा आपला पगार कापण्यास आमची परवानगी आहे असं शासनाला सांगितलं. त्याचप्रमाणे अनेक दानशूर लोकांनी कोरोनामध्ये जे लोक अडकले आहेत त्यांनासुद्धा अनेक प्रकारे मदत ही करत असल्याचं आपल्याला दिसत आहे. तर अशा रीतीने जर देशामध्ये काही अचानक आपत्ती निर्माण झाली, काही रोगराई पसरली, भूकंप, महापूर, चक्रीवादळ अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा परकीय आक्रमण झालं तर अशा वेळेला सरकारचा खर्च हा अमाप वाढत असतो आणि हा खर्च करण्यासाठी सरकार नागरिकांना देणग्या मागत असते. देशातील दानशूर नागरिक सरकारला देणग्या स्वेच्छेने देण्यास तयार होत असतात. तिसरा मुद्दा आहे करेतर उत्पन्नाचा अनुदान. तर परकीय राष्ट्रांकडूनही शासनाला काही वेळेला अनुदान प्राप्त होत असते. जागतिक स्तरावरील काही आंतरराष्ट्रीय संस्था विकासात्मक कार्यासाठी आणि अचानकपणे निर्माण झालेला खर्च भरून काढण्यासाठी अनुदान पुरवित असतात. या अनुदानाच्या रूपानेही सरकारला खूप उत्पन्न मिळत असतं. भारताला जागतिक बँक वेळोवेळी अनुदान पुरवित असते आणि त्यातून शासनाला आपले जो विकासात्मक खर्च आहे किंवा विकासात्मक कार्य आहे ते पूर्ण करणं शक्य होतं.
तसंच अचानकपणे जर काही खर्च निर्माण झाला तर त्यावेळेलासुद्धा ह्या आंतरराष्ट्रीय संस्था अनुदान ह्या पुरवत असतात. अशा रीतीने परकीय राष्ट्रांकडूनसुद्धा काही वेळेला काही परिस्थितीमध्ये अनुदान हे प्राप्त होत असतं. एकतर देशातील ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, कृषीचा विकास करायचा आहे. अशा वेळेलासुद्धा विकासात्मक कार्यासाठी जागतिक बँकेसारख्या संस्था, या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आपल्या भारताला अनेक वेळा मदत करीत आहे, अनुदान पुरवित आहे. त्याचप्रमाणे जर समजा एखादी आपत्ती कोसळली तर अशा आपत्तीच्या वेळेलासुद्धा आंतरराष्ट्रीय संस्था या अनुदान पुरवत असतात, आर्थिक मदत पुरवित असतात आणि सरकारला अनुदानाच्या रूपाने सुद्धा करेतर उत्पन्न हे प्राप्त होत असतं. करेतर उत्पन्नाचा पुढचा मार्ग म्हणजेच नोंदणी फी, परवाना फी, स्टॅम्प ड्युटी. तर एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी परवाना हा घ्यावा लागत असतो. तसंच त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजेच त्याची नोंदणी करावी लागते. त्यासाठी शासन नोंदणी फी, परवाना फी आकारत असते. त्याचप्रमाणे खरेदी विक्रीच्या व्यवहारात खरेदी विक्रीच्या मूल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी आकारली जात असते. त्याचप्रमाणे वाहन चालवण्याचा परवाना, लायसन, बांधकामाचा परवाना असे अनेक परवाने शासनाकडून घ्यावे लागत असतात आणि त्यासाठी परवाना फीही भरावी लागत असते. अशा रीतीने नोंदणी फी, परवाना फी, स्टॅम्प ड्युटी या रूपाने सुद्धा शासनाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न हे मिळत असते. तर अशा रीतीने जी रजिस्ट्रेशन फी असते, परवाना फी असते, स्टॅम्प ड्युटी असते, तर त्याच्या रूपाने सुद्धा शासनाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न हे मिळत असतं. एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला परवाना घ्यावा लागत असतो. त्याचप्रमाणे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नियमाप्रमाणे जी नोंदणी फी आहे, परवाना फी आहे, ती आपल्याला शासन दरबारी भरावी लागत असते. त्याचप्रमाणे खरेदी विक्रीच्या व्यवहारात स्टॅम्प पेपर हा तयार करावा लागतो आणि ते स्टॅम्प पेपरची किंमत ही शासकीय तिजोरीत जमा होत असते. त्याचप्रमाणे बांधकामाचा परवाना घेतला जातो. आपण वाहन टू व्हीलर, फोर व्हीलर चालवायला शिकतो, नंतर मग ते चालवण्याचं आपण लायसन घेत असतो. ती लायसन फीसुद्धा आपण भरत असतो आणि अशा रीतीने शासनाकडून जी आपण काही कार्य करत असतो तर त्यासाठी परवाना फी, नोंदणी फी, स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागत असते आणि सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न हे प्राप्त होत असतं. करेतर उत्पन्नाचा पुढचा मुद्दा आहे जामीन, दंड, नुकसान भरपाई. तर शासकीय नियमांचा भंग करणाऱ्या लोकांकडून शासन दंड वसूल करीत असते. तसेच गुन्हेगारांची सोडवणूक करण्यासाठी जामीनदाराकडून जामीन फी वसूल करीत असते. जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या समूहाने शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं, शासकीय मालमत्ता जाळली, तर त्या लोकांकडून सुद्धा नुकसान भरपाई वसूल केली जाते. तसेच बगीचातील फूल तोडणे, शासकीय बस जाळणे, शासकीय मालमत्तेची तोडफोड करणे यासाठी त्या वस्तूंच्या किमतीप्रमाणे दंड व नुकसान भरपाई ही वसूल केली जात असते. अशा रीतीने शासकीय नियमांचा भंग ज्या लोकांकडून केला जात असतो किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान ज्या लोकांकडून केलं जात असतं त्यांच्याकडून दंड, नुकसान भरपाई वसूल केली जात असते आणि जामीनदारांकडून सुद्धा जामीन फी वसूल केली जाते. आणि अशा रीतीने जामीन, दंड, नुकसान भरपाई या रूपाने सुद्धा सरकारला उत्पन्न हे मिळत असतं. पुढचा मार्ग आहे सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारा नफा. शासन जे प्रकल्प किंवा उपक्रम चालविते त्यांच्यापासून शासनाला नफा प्राप्त होतो, कारण त्या प्रकल्पांचा लाभ घेणाऱ्या लोकांकडून शासन काही फी वसूल करीत असते
कारण ते प्रकल्प चालवण्यासाठी किंवा त्या सेवा ज्या पुरवते त्या सेवा पुरवण्याचा खर्च वसूल करण्यासाठी शासनाला फी ही आकारावी लागत असते आणि त्या फीच्या रूपाने सुद्धा मग शासनाला उत्पन्न प्राप्त होत असतं. उदाहरणार्थ शासकीय बागबगीचे, म्युझियम, झू, त्यालाच आपण मराठीत म्हणतो की प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय, पर्यटन केंद्र, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी बाबींचा लाभ घेणाऱ्या लोकांकडून फी वसूल केली जात असते. त्याचप्रमाणे शासनाकडून काही सेवा ह्या नागरिकांच्या हितार्थ पुरवल्या जात असतात. त्यामध्ये वाहतूक दळणवळण व्यवस्था आहे, पोस्टाची सेवा आहे, शिक्षण, आरोग्य या सेवा आहेत, दूरध्वनी सेवा आहे आणि या सेवा पुरवित असताना शासन माफक दराने फी वसूल करते आणि या फीच्या रूपाने सुद्धा शासनाला उत्पन्न प्राप्त होत असते. तर अशा रीतीने शासन जे प्रकल्प किंवा उपक्रम चालवते त्याचप्रमाणे लोकांना ज्या सेवा पुरवते, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, पोस्ट, दूरध्वनी, तर यासारख्या सेवा शासनाकडून पुरवल्या जातात आणि या सेवा पुरवण्याचा खर्च किंवा प्रकल्प चालवण्याचा खर्च निघावा म्हणून सरकार त्या लाभाच्या मोबदल्यामध्ये नागरिकांवर कर आकारत असते, फी आकारत असते आणि त्या फीच्या रूपाने सुद्धा शासनाला उत्पन्न हे प्राप्त होत असते. पुढचा मुद्दा आहे, पुढचा आणि शेवटचा मुद्दा, सरकारी मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न. सरकारी मालमत्तेचा लाभ जे लोक घेतात तर त्या लोकांकडून शासनाला उत्पन्न प्राप्त होते. उदाहरणार्थ शासकीय जमिनी किंवा इमारती खाजगी लोकांना भाड्याने दिल्या जातात. शासनाच्या जे काही गाळे असतात ते नागरिकांना भाड्याने दिले जातात. लोक त्या ठिकाणी काही दुकान वगैरे टाकायचं असेल तर ते टाकत असतात आणि आपलं उदरनिर्वाहाचं साधन त्यामुळे त्यांना मिळत असतं. तर या गाळ्यांचं भाडं शासन त्यांच्याकडून घेत असते. त्याचप्रमाणे काही शासकीय जमिनी असेल तर त्या जमिनीसुद्धा भाड्याने दिल्या जात असतात आणि ह्या जमिनीच्या इमारतीच्या भाड्याच्या रूपाने सुद्धा शासनाला उत्पन्न प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे शासकीय मालमत्तेचा उपयोग नाही अशा मालमत्तेचा लिलाव करून शासन उत्पन्न मिळवित असते. जर शासनाची काही मालमत्ता जर शासनाने लिलावात काढली तर नागरिक लिलावाच्या द्वारे त्या मालमत्तेची खरेदी करत असतात आणि शासनाला त्या मालमत्तेपासून काही प्रमाणात उत्पन्न मिळत असतं. तर अशा रीतीने सरकारी जी मालमत्ता आहे त्यामध्ये शासकीय इमारती असतील, शासकीय जमीन असेल तर यापासून सुद्धा सरकारला उत्पन्न प्राप्त होत असते. कारण त्या जमिनीचा, त्या इमारतीचा लाभ घेणाऱ्या लोकांकडून शासन भाडे वसूल करत असते आणि त्याच्या रूपाने सुद्धा सरकारला उत्पन्न हे प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे शासकीय मालमत्तेचा लिलाव करून सुद्धा शासनाला उत्पन्न हे मिळत असतं. वर्तमान काळामध्ये निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण हे राबवलं जात आहे आणि जे शासकीय प्रकल्प तोट्यात चालत आहे त्याचं खाजगीकरण केलं जात आहे आणि म्हणून शासन त्या प्रकल्पचे हस्तांतरण हे खाजगी व्यक्तींकडे करत आहे आणि त्या प्रकल्पामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये जे भांडवल अडकवलेलं आहे ते भांडवल खाजगी लोकांकडून किंवा ज्या लोकांना किंवा समूहाला त्याची विक्री केली जाईल त्यांच्याकडून ते वसूल केलं जात आहे आणि अशा रीतीने निर्गुंतवणुकीकरणाच्या धोरणातून सुद्धा शासनाला उत्पन्न हे प्राप्त होत आहे. तर अशा रीतीने जरी करांपासून सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असलं, कर हे सरकारी उत्पन्नाचं प्रमुख आणि महत्त्वाचं साधन असलं तरीसुद्धा करांशिवाय इतर अनेक मार्गांनीसुद्धा सरकारला उत्पन्न मिळत असतं. त्यामध्ये कर्ज आहे, देणग्या आहे, अनुदान आहे, नोंदणी फी, परवाना फी, स्टॅम्प ड्युटी, जामीन, दंड, नुकसान भरपाई, सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारा नफा,
सरकारी मालमत्तेपासून मिळणारा नफा किंवा मिळणारं उत्पन्न ही उदाहरणं आपल्याला सांगता येतात. अशा रीतीने करांशिवाय इतर अनेक मार्गांनी